पायाशी कुणी चाल थोर नाही साध सुन्या. तर भावा असा बसलाय उदास. दादा जरा अडचण आहे. कसली अडचण रे? प्रॉब्लेम झालाय जरा. कसला? लय मोठी अडचण आली. घरी ठीक आहे ना सगळं? घरी ठीक आहे पण जरा पैशाची अडचण खूप आहे. बर. काय करणार? तुझा भाऊ होता ना, लावू की फोन एकदा भाऊंना, बघ काय म्हणते ते. भाऊंना लावाच लागलं होता. लावून बघ एकदा, तुझ्या जवळच आहे ना लय तुझ्या, बघ एकदा फोन लावून देते काय करते. असं म्हणतोय का? हा बघ लावून एकदा फोन. सरच लावू का? हा लाव. थांबे एकदा भाऊंना बघतो कॉल. बोल गे बापू. कुठं भाऊ? आहे रे घरी. काय करताय आजकाल? फोन कर नाही काय नाही गरीबाला. काय नाही बापू, आहे घरी. बोली काय म्हणतोय? थोडी एक अडचण होती, करताल का हेल्प? कसलं रे बापू? एक 10,000 रुपयाची मदत करा घे. अरे बापू लगा, मी बाहेर आलोय लगा. आलो बघू करू काय तर. लय जणाला फोन लावलं भाऊराव पण बघू करू म्हणते ते. आता शेवटची उमेद म्हणजे तुम्हीच आहे बघा. अरे बापूला मी बाहेर आलोय लगा, करू घ्या. आलो करतो काय तर. लय अडचण आहे राव, केलं तर बरं होईल तेवढी मदत. बघू आलो करतो बापू. मला एक फोन येतोय, ठेवू का? करतो मी फोन, मला एक फोन येतोय. करा तेवढं नक्की भाऊ. हा चालतं, करतो फोन करतो मी. फोन येतो मला एक, ठेवा. बर ठीक आहे. कळलं भावा तुला आपलं कोण परक कोण? कसं असतं माहितीये का, माणसाची ज्यावेळेस वेळ चांगली असते ना त्यावेळेस सगळी तुझ्या जवळ असते. ज्या वेळेस माणूस अडचणीत असतो ना त्यावेळेस कोण तुझ्या सोबत नसतं. तू ज्याला आपलं मानत होता ते तुझी कधी नव्हतीच, अशा लोकांच्या मागे तू पळत होता. आणि जी आपली होती त्यांना तू आपल्या परक्यापणाची जाणीव करून देत होता. दुःख असो नाही तर दुःख असो, जे आपले ते आपल्या सोबत राहतील, जे आपले नाहीत ते आपल्या सोबत राहणार बी नाहीत आणि आपल्या जवळ येणार पण नाही. त्यामुळं अजून वेळ गेलेली नाही. माणसं ओळखायला शिक, आपले कोण आणि परकी कोण. बाकीचं काय म्हणणं नाही माझं. हो बाबा, माझ्या नाही तेवढं मी तुला देतो. आता ज्यावेळेस तुझ्याकडे येतील त्यावेळेस मला कर वापस, रिटर्न कर. धन्यवाद भाऊ. किती जणाला फोन केला पण एक जण सगळं पैसे द्यायला तयार झाला. तू आज माझी एवढी मदत केली, मला आज खरंच कळलं की आपलं कोण आणि लांबचं कोण. एवढ्या दिवस मला काही कळलं. तुला कळलं ना, बाद झालं. मला ह्याच्यापर्यंत काय नाही.